महाराष्ट्र स्टेट BAMS BHMS BUMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 साठीचा आता सीईटी सेल कडून जस्ट टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला आहे. चॉईस फिलिंगला सुरुवात झालेली आहे. एक्झॅक्टली महत्त्वाचे नियम काय आहेत, चॉईस फिलिंग कोणाला करता येईल, या प्रोसेससाठी कोण इलिजिबल आहे कोण इलिजिबल नाहीये, आणि एक्झॅक्टली कशा पद्धतीने चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. अगदी कमी टाइम देण्यात आलेला आहे. काही नवीन कॉलेजेस आलेली आहेत, एक्झॅक्टली त्यांचं सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने आहे, ह्या सर्व गोष्टींची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. MBBS आणि BDS ची आता प्रोसेस सर्व संपलेली आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला जो ग्रुप बी आणि ग्रुप सी आहे, अगदी शेवटपर्यंत जसं आपण MBBS ची प्रोसेस पार पडली, अगदी त्याच पद्धतीनं अगदी शेवटच्या राऊंड पर्यंत आपण सर्व विद्यार्थ्यांना मदत करणार आहेत व्हायब्रंट मधून, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज मिळण्याची आपल्याला शाश्वता देण्यात येईल. आता एक्झॅक्टली प्रोसेस काय सांगितली ते समजून घेऊया. पहिल्यांदा आपण बघा, नोटीस नंबर 29 आलेली आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, शेड्यूल फॉर सबसिक्वेंट ऑनलाईन राऊंड फॉर BAMS BHMS BUMS कोर्सेस म्हणजेच ग्रुप बी अकॅडमिक इयर 2025-26. आता हा राऊंड कोणत्या कॉलेजेससाठी आहे, सर्व गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट, मायनॉरिटी कॉलेज या सर्वांसाठीचा हा ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे. म्हणजे जसे आता पहिल्या 3 राऊंडचे आपण चॉईसेस दिलेले होते, त्याच पद्धतीने या राऊंडचं देखील आपल्याला ऑनलाईन चॉईस फिलिंग करायची आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 25 तारीख. आज लेट नोटीस आली आहे. सीट मॅट्रिक्स देखील आता थोड्या वेळापूर्वी जाहीर करण्यात आलेला आहे. हे तुम्हाला इथं सीट मॅट्रिक्स बघू शकतात. गव्हर्नमेंट कॉलेजच्या कुठल्या जागा किती शिल्लक राहिलेल्या आहेत, सेमी गव्हर्नमेंटच्या किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, ह्या सर्व इथे आपल्याला देण्यात आलेल्या. आपण सर्व या नोटीस आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील शेअर केलेलं आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, तिथे जाऊन जॉईन करू शकता. आता सीट मॅट्रिक्स पद्धतीने आपण बघितलं. मग चॉईस फिलिंग करावी लागेल. ऑनलाईन प्रेफरन्सेस चॉईस फिलिंग फॉर्म फिलिंग प्रोसेस ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर सबसिक्वेंट ऑनलाईन राऊंड BAMS BHMS BUMS कोर्सेस ओनली. आणि काय चॉईसेस फिल्ड ड्युरिंग कॅप राऊंड 3 विल बी नल अँड व्हॉइड. म्हणजे आपण जे राऊंड 3 ला चॉईसेस दिलेले होते ते आता कॅन्सल झाले, नल अँड व्हॉइड. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागेल. मग आता या चॉईस फिलिंग साठी काय सांगितलंय, 25 आणि 26 असे फक्त 2 दिवस. आजचा तर दिवस संपत आलेलाच आहे. आता उद्याचा पण फक्त त्यांनी इथं बघा, नोटीस मध्ये तर सध्या फक्त 5 PM दिलेलं आहे. दरवेळेस रात्री 11:30-12 पर्यंत चॉईस फिलिंग असते. आता त्यांनी इथं फक्त 5 आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी गांभीर्याने लक्षात घ्यायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती, लवकरात लवकर त्यांनी आजच्या आजच चॉईस फिलिंग पाठवायचं. उद्या पुन्हा 4 वाजता 5 वाजता उद्या दुपारी असं अजिबात घाई करायची नाही. चॉईस फिलिंग राहिल्यानंतर विद्यार्थी त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार असतील. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मी नोटीस पाठवली आहे. लवकरात लवकर सर्व कॉलेजेसच्या चॉईस फिलिंग त्यांना पाठवायच्यात. कट ऑफ देखील आम्ही शेअर केलेला आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर पुन्हा एकदा आम्ही ग्रुपमध्ये शेअर करू. लवकरात लवकर तुम्ही तुमच्या चॉईसेस पाठवायचे आहेत. आपण सर्व पद्धतीने कॉलेज पण ग्रुपमध्ये सेंड केलेले आहे आणि त्याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची. मग ही चॉईस फिलिंग केल्यानंतर काय, त्याची रिझल्ट केव्हा लागणार आहे, लगेच 27 तारखेला रिझल्ट लागणार आहे. मग फिजिकल ऍडमिशन घेण्यासाठी वेळ काय दिलेला आहे, 28 तारखेपासून 1 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. आणि या 28 ते 1 तारखेमध्ये सर्व विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि सर्व फीस साठीचा DD किंवा जे काय असेल चेक ऍक्सेप्ट केला जाईल, ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे. आता महत्वाचं इथं काय सांगितलेलं, कट ऑफ डेट दिलेली आहे, म्हणजे लास्ट डेट. आता ग्रुप बी साठी म्हणजे BAMS BHMS BUMS या प्रोसेस साठी तर इथे त्यांनी लास्ट डेट ऑफ ऍडमिशन ऍज पर द NCIMS अकॅडमिक इयर 25-26 1 तारीख दिलेली आहे. आता यामध्ये जर सीट 1 तारखेपर्यंत सगळ्या फुल झाल्या, आता 1 तारखेला शेवटचा दिवस ऍडमिशनचा जर झाल्या तर ठीक आहे. आता नाहीतर पुढे राऊंड कशा पद्धतीने होऊ शकतो किंवा याच्यात काही चेंजेस होऊ शकतात काही आपल्याला पुढे कळेल. पण सध्या तरी आता हा राऊंड त्यांनी शेवटचा म्हणून इथे सांगितलेला आहे. ठीक आहे. पण जशा सीट राहतील तसे पुढचे राऊंड होतात. गेल्या वर्षी अनेक राऊंड झालेले आहेत. आता महत्वाचं काय सांगितलं बघा, द अबव शेड्यूल इज सब्जेक्ट टू चेंज ऍज पर द डायरेक्शन ऑफ व्हेरियस ऑथॉरिटीज. म्हणजे चेंज पण होऊ शकतो. कॅन्डिडेट जॉईन इन ग्रुप ए. आता ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप ए म्हणजे MBBS आणि BDS साठी ऍडमिशन घेतलेलं आहे, आर नॉट इलिजिबल फॉर ग्रुप बी सबसिक्वेंट राऊंड्स. म्हणजे ज्यांनी MBBS किंवा BDS ला ऍडमिशन घेतलंय, कारण की त्याची कट ऑफ डेट लास्ट 20 तारीख होती MBBS BDS ची. ज्यांनी ऍडमिशन घेतले ते विद्यार्थी या प्रोसेसच्या ऑलरेडी बाहेर आहेत. आपण ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट्स अलॉटेड अ सीट इन कॅप 3 अँड सबसिक्वेंट राऊंड्स ऑफ ऑल इंडिया काउन्सिलिंग. बघा काळजीपूर्वक बघा काय सांगितलेलं, ऑफ ऑल इंडिया काउन्सिलिंग कंडक्टेड बाय MCC म्हणजे ऑल इंडिया अँड AACCC म्हणजे आयुष्य ऑल इंडिया काउन्सिलिंग will not be considered for allotment in this round and subsequent rounds. म्हणजे ऑल इंडिया MCC च्या MBBS BDS ला ज्यांनी ऍडमिशन घेतलंय ते या प्रोसेसला एलिजिबल नाहीयेत. आणि ऑल इंडिया आयुष मधून ज्यांनी ऍडमिशन ऑलरेडी घेतलेलं आहे राऊंड 3 पर्यंत किंवा त्याच्या सबसिक्वेंट राऊंड मधून, ते विद्यार्थी सुद्धा या प्रोसेससाठी एलिजिबल नाहीये.
पण इथे कुठेच त्यांनी असं मेन्शन केलेलं नाहीये की स्टेटच्या थर्ड राऊंडला जे विद्यार्थी ऍडमिशन घेतलेले आहेत तर ते विद्यार्थी इलिजिबल आहेत का नाही हे त्यांनी या नोटीसमध्ये क्लिअरली अजिबात सांगितलेलं नाही. हे सीईटीसीची चूक आहे. ते क्लिअरिफिकेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण की मी पाहिलंय, आम्ही लॉग इन करून विद्यार्थ्याचं बघितलेलं आहे, ज्या विद्यार्थ्याला आयुर्वेदासाठी किंवा बीएचएमएस साठी राऊंड 3 ला ऍडमिशन मिळाले त्या विद्यार्थ्याला सुद्धा सध्या चॉईस फिलिंग करता येत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की ज्यांना राऊंड 3 ला ऍडमिशन घेतलेलं आहे तर अपग्रेडेशन नसतं, हा नियम आहे, परंतु चॉईस फिलिंग आता करता येत आहे. तर मॅक्झिमम ज्या विद्यार्थ्यांना इच्छा आहे अपग्रेडेशनची, ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे, अशा सुद्धा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर चॉईसेस पाठवायचे आहेत. किंवा आम्ही व्हिडिओ ऑलरेडी बनवलाय, तुम्हाला घरी बसल्या ठिकाणी जर चॉईसेस बनायचे असतील तर तुम्ही फिलअप करू शकता. पण या राऊंडचे नियम देखील तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने महत्वाचे आहेत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, राऊंड 3 ला जरी तुम्हाला स्टेटला सीट मिळालेली होती, ऍडमिशन जरी घेतलं असेल तरी तुम्हाला आता चॉईसेस टाकता येतात. हे महत्वाचं आहे. इट इज मॅन्डेटरी टू जॉईन द अलॉटेड सीट इन दिस राऊंड. म्हणजे तुम्हाला जर कॉलेज मिळालं ऍडमिशन घ्यावंच लागेल. अँड सबसिक्वेंट राऊंड्स इफ एनी. हेन्स कॅन्डिडेट शुड फिल ओनली दोज प्रिफरन्सेस फॉर विच दे आर रेडी टू टेक ऍडमिशन. त्यामुळे तुम्हाला जिथं पाहिजे त्याच कॉलेजचे ऑप्शन्स टाका. कारण की आता कॉलेज मिळालं ऍडमिशन घ्यावंच लागेल, नाही घेतला तर एंटायर प्रोसेसच्या बाहेर. असं नाही की मला पुढच्या राऊंडला पुन्हा मला जाता येईल का, अजिबात नाही. ऍडमिशन लागलं, नंबर लागला, घ्यावंच लागेल, नाही तर प्रोसेसच्या बाहेर जायचं. कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू व्हेरीफाय अँड असर्टेन द फी स्ट्रक्चर ऑफ, म्हणजे कॉलेजचे फी स्ट्रक्चर बिफोर चॉईस फिलिंग समजून घेणं गरजेचं आहे. आता इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट्स to submit all original documents and necessary fees in the form of DD check, NFT, RTGS at the time of admission. म्हणजे विद्यार्थ्याकडे महत्वाचं याच्यातलं काय तर डॉक्युमेंट ओरिजिनल असणं गरजेचं आहे. सर आम्ही कशाला तरी दुसऱ्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन ठेवलंय आणि माझ्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तर ऍडमिशन मिळेल का, अजिबात भेटत नाही. ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन तुमच्याकडे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता याच्यासोबत दुसरा महत्वाची गोष्ट काय सर, कॉलेजेस वाढलेत का, तर हे 100% कॉलेजेस वाढलेले आहेत. तर तुम्ही इथे सीट मॅट्रिक्स मध्ये बघू शकता. तर काही काही कॉलेजला आता नव्यानं परमिशन देण्यात आलेली आहे. ठीक आहे, सेमी गव्हर्नमेंटचे 5 कॉलेज आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. आम्ही ते ग्रुपमध्ये देखील त्याचे नाव पाठवलेले आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन, जसं इथे बघा 100 सीट्स आहेत, तर इथे एका कॉलेज असं तुम्हाला 100 सीट्स इथे बघा कुठला कॉलेज आहे, ASPM आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सिंधुदुर्ग मध्ये ASPM नावाचं एक कॉलेज आहे. तिथे त्यांना 100 सीट साठीची परमिशन मिळाली आहे. त्याच पद्धतीने इथे अजून एक 100 सीटचं कॉलेज आहे. हा, तर इथे बघा ग्रीन फिंगर्स नाव काय बघा, ग्रीन फिंगर्स आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अकलूज मध्ये कॉलेज आले, म्हणजे सोलापूर डिस्ट्रिक्ट. इथे देखील 100 सीटची परमिशन मिळालेली. ठीक आहे, असे बाकी खाली कॉलेजेस आहेत. पुन्हा त्याच्यानंतर संतोषी माता सेवा संस्था आयुर्वेदिक येवला नाशिककडे कॉलेजला परमिशन मिळाली, तिथे देखील 100 कॉलेज. म्हणजे असे वेगवेगळे कॉलेज आहेत. तिथे 5 कॉलेज साधारणतः आहेत ज्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या कॉलेजला नव्यानं परमिशन मिळालेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी आता कमी मार्क्सचे आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती की त्यांनी BMA साठीची ऑपॉर्च्युनिटी अजिबात सोडायची नाही. जास्तीत जास्त कॉलेजचे ऑप्शन्स भरा. आणि आता पुढच्या राऊंडला चॉईस फिलिंग करता येईल का, तर हे इथे त्यांनी क्लिअरली केलेलं नाहीये. दरवर्षी काय असतं, ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये एकदाच चॉईस फिलिंग करता येते आणि ते चॉईसेस तुमचे नेक्स्ट राऊंडला कन्सिडर केले जातात. जर समजा कॉलेज मिळालं, समजा आता मी 10 ऑप्शन टाकले आणि मला कॉलेज मिळालं नाही, तर पुढच्या स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला मला नवीन कॉलेज टाकता येत नाही. माझे तेच 10 ऑप्शन पुढच्या राऊंडला चेक केले जातात. जर मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तर त्याच्या पुढचा जर राऊंड झाला तर तेच ऑप्शन कंटिन्यू राहणार. पण इथे ते देखील त्यांनी क्लिअरिफिकेशन अजिबात दिलेलं नाहीये. MBBS बीडीच्या राऊंड 1 ला त्यांनी सांगितलेलं होतं की एकदा चॉईस फिलिंग करता येणार आहे म्हणून, परंतु पुढचा राऊंड डायरेक्ट त्यांनी स्पॉटच कंडक्ट केलेला होता. आता इथे देखील पुढचा राऊंड कसा होणार आहे हे अजिबात सांगितलेलं नाहीये. कारण की स्पॉट राऊंड घ्या असं कुठल्याही इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये नाहीये की स्पॉट राऊंड होणार आहे असं बिलकुल ब्राउचर मध्ये दिलं नाहीये. ग्रुप बी आणि ग्रुप बी साठी तर गेल्या वर्षी अजिबात स्पॉट राऊंड झालेला नव्हता. सर्व ऑनलाईन राऊंड झालेले होते. उशिरापर्यंत ऍडमिशन प्रोसेस चालली पण सर्व ऑनलाईन झालेली आहे. त्यामुळे आता पुढच्या राऊंडला चॉईस फिलिंग करता येईल का नाही याचा अजून अजिबात इथे अनपेक्षित गोष्टी आहेत, काही सांगता येणार नाही. कारण की ते मेन्शनच त्यांनी तशा पद्धतीने केलं नाहीये. परंतु सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी मॅक्झिमम ऑप्शन आता या राऊंडला ठेवा, जेणेकरून तुम्हाला कॉलेजेस जास्तीत जास्त मिळण्याची ऑपॉर्च्युनिटी होईल मित्रांनो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय, आता काही नियमाबद्दल जर बोलायचं झालं तर इथे क्लिअर करून घ्या की जसं आता सपोज चॉईसेस आपण आता दिलेले असतील. ठीक आहे, आधी समजा आपण BMA चे ऑप्शन सर्व दिलेले आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचा 270 स्कोर आहे आणि त्या विद्यार्थ्याला आयुर्वेदाच पाहिजे आहे. ठीक आहे, BHMS त्याला नकोच आहे. ठीक आहे, तर आता त्याला BMS चे सगळ्या कॉलेजचे ऑप्शन टाकणं गरजेचं आहे, सगळ्या कॉलेजचं.
पण काही विद्यार्थी काय आहेत की सर बीएमएस सोबत मला बीएचएमएस पण चालेल, तर आता त्या विद्यार्थ्याचं काय होऊ शकतं ते सांगतो. आता बीएमएस ऑप्शन भरले आणि त्याच्या खाली आपण बीएचएमएस चे ऑप्शन जर ठेवत असतील, ठीक आहे, बीएचएमएस ऑप्शन, तर आधी हे कॉलेज चेक होणार सर्व. समजा नाही मिळालं मग बीएचएमएस चेक होणार. आणि जर बीएचएमएस चं कॉलेज मिळालं तर इथे ऍडमिशन घेणे कंपल्सरी आहे. आणि हे विद्यार्थी पुढच्या राऊंडला बीएमएस ची वाट बघू शकत नाही. म्हणजे तुम्हाला बीएचएमएस मिळालं तुम्ही पुढच्या राऊंडला इलिजिबल नाहीये. जरी बीएमएस मिळत असेल पुढे तरी सुद्धा इलिजिबल नाहीये. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी स्कोरचा अनालिसिस आम्ही सांगितलेलं, त्यात क्लोज कॉल असतील त्या विद्यार्थ्यांना जर बीएचएमएस नकोच असेल तर त्यांनी अजिबात बीएचएमएस ठेवू नका. अगदी 240 250 मार्क आहेत, 230 मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी बीएमएसचं होप्स आताच बघून बीएचएमएस ची चॉईस फिलिंग न करणं चुकीचं आहे. त्यामुळे शेवटी विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढच्या राऊंड किंवा पुन्हा चॉईस फिलिंग करता येईल का हे पण अजून क्लिअर नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑप्शन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, राऊंड 3 ला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले हे पण लक्षात घ्या. राऊंड 3 नंतर आपण काय सांगितलेलं होतं की अपग्रेडेशन नसतं असं नियमामध्ये सध्या दिलेलं पण आहे. परंतु राऊंड 3 ला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय त्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन भरला असला तरी त्या विद्यार्थ्याला आता चॉईस फिलिंग करता येते. ज्यांनी ऍडमिशन घेऊन रिटेन्शन भरला नाही त्या सुद्धा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करता येते. फक्त आम्ही ऑब्झर्व एवढं केलेलं आहे, राऊंड 1 किंवा राऊंड 2 ला ज्यांनी ऍडमिशन घेऊन रिटेन्शन फॉर्म भरलाय, राऊंड 1 किंवा राऊंड 2 ला ऍडमिशन घेऊन रिटेन्शन फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्याला मात्र चॉईस फिलिंग करता येत नाहीये. राऊंड 3 ला ज्यांनी ऍडमिशन मिळाले नव्यानं त्यांनी रिटेन्शन भरला असू द्या किंवा नसू द्या त्या विद्यार्थ्यांना सध्या तरी चॉईस फिलिंग करता येते. डोंट नो की पुढे अलॉटमेंट मध्ये त्यांचं नाव येईल का नाही काही सांगता येत नाही, पण चॉईस फिलिंग करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची देखील संधी सोडायची नाही. ज्या विद्यार्थ्याला चॉईस फिलिंग करायची आहे त्यांनी लवकरात लवकर चॉईसेस द्या. व्हायब्रंटच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षीप्रमाणे जसं की आतापर्यंत सर्व राऊंड मध्ये आम्ही घर बसल्या ठिकाणी चॉईस फिलिंग करून दिली. लवकरात लवकर सेंड करणं अपेक्षित आहे. ज्या विद्यार्थ्याला घर बसल्या ठिकाणी करायची त्यांनी स्वतः करून घ्यायचं आहे. परंतु चॉईस फिलिंग करताना काळजी घ्यायची आहे की कुठे आपल्या बीएमएसच्या चॉईसेस मध्येच कुठे बीएचएमएस ऑप्शन पडला तर नाही, या गोष्टीची काळजी घ्यायची. कारण ही शेवटची राऊंड आहे, त्याच्यामध्ये करेक्शन बिलकुल नसतं. आणि म्हणजे चॉईस फिलिंगचा टाइम संपल्यानंतर करेक्शन करता येणार नाही, त्याच्या आधी आपल्याला करेक्शन देखील करता येतं. काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे. या रिलेटेड काही अडचणी असतील तर व्हायब्रंटच्या आपल्या लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या ब्रांचला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न मांडा, त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करतो. थँक्यू सो मच.